कोकणच्या लाल मातीतून जगाला गोडवा देणारा हापूस आज स्वतःच कडू घास गिळतोय. वाढत्या पाऱ्यामुळे आंब्याचा मोहर अक्षरशः करपून गेला, तर गेल्या 2 दिवसात पडलेल्या अवकाळी पावसानं बागायतदारांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आहे, त्यात निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आंबा बागायतदार संकटात असतानाच त्याची झळ आंबा व्यापाऱ्यांना देखील बसली आहे. वाशिममध्ये नाफेडकडून तूर आणि हरभरा खरेदीला वेग आला. नाफेडकडून आतापर्यंत 16,159 क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली. खुल्या बाजारात तूर आणि हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला पसंती दिली. नाफेडकडून तुरीला 8,000 रुपये तर हरभऱ्याला 5,857 रुपये इतका हमीभाव दिला जातो. राज्यातला ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. 24 मार्चपर्यंत 98 लाख टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे. कोल्हापूर विभाग साखर उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. यंदा एकूण साखरेचं उत्पादन 100 लाख टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कृषी विभागाला केंद्र सरकारनं वाढीव निधी मंजूर केला. महाराष्ट्र कृषी विभागानं राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यानं 759 कोटींचा वाढीव निधी मंजूर केला. त्यामुळे 1800 कोटींचं अनुदान वितरित झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हळद काढणीला सुरुवात केली. जिल्ह्यात सुमारे 40,000 हेक्टरवर हळदीची लागवड झाली असून आता काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी हळद काढणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचं दिसतं.